मी शरद उपाध्याय आहेत ना, त्यांचा एक असंच प्रोग्राम बघत होते. तर ते काय म्हणाले माहिती का, की वृषभेच्या स्त्रिया असतात ना, म्हणजे वृषभ राशीच्या, तर त्या आहे. नमस्कार मैत्रिणींनो, सध्या वातावरण कसं आहे ना, मध्ये जोराचा पाऊस येतोय आणि खूप पाऊस पडतोय असं म्हणावं तर लगेच ऊन सुद्धा पडतंय. तर किचनच्या खिडकीतून दिसणारं हे सुंदर दृश्य तुम्हालाही ते आवडतं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा ते शेअर करूयात. खरं तर आता फुलं जास्त नाही आहेत, होती ती फुलं मी काढून टाकलीत, पण एवढी छान अशी ग्रीनरी आहे आणि पाऊससुद्धा पडतोय. आणि सकाळी सकाळी अशी ग्रीनरी बघितली ना की आपलं माइंडसुद्धा एकदम फ्रेश होऊन जातं. चिमणीचं घरटं या कॉर्नरला लावलं आहे, तुम्ही बघितलं असेलच. चला, असा मूड फ्रेश झाला की मग काम करायला सुद्धा उत्साह येतो. तर आता सकाळची वेळ आहे, डबा बनवायचा आहे मला. ही सगळी आपली नेहमीचीच कामं घरातली, पण कधी कधी नाही कामं करायचा खरंच कंटाळ येतो, किंवा काही काही कामं अशी असतात की आपण त्याकडे ना दुर्लक्ष करत राहतो. जसं की कपाट लावायचं असतं किंवा डिक्लटर करायचं असतं, म्हणजे डीप क्लिनिंग वगैरे करायचं असतं, तर आपण ना ते टाळत राहतो, नंतर करू असं म्हणत राहतो. आणि हे असं आपण नंतर करत राहिलो ना की मग ते कामं एवढी वाढत जातात की त्याचा आपल्यावरती खूप लोड येतो आणि एकदमच ही सगळी कामं केल्यामुळे आपण थकून जातो. तर या कामांचा कंटाळा येऊ नये म्हणून काय करायचं याची एक ट्रिक आहे. म्हणजे बघा, घर म्हटलं की पसारा हा असतोच, प्रत्येक घरामध्ये पसारा असतो, फक्त तो आपण आवरायचा असतो रोजच्या रोज. पण कधी कधी काय होतं, खूप सारा पसारा घरामध्ये पडलेला असतो. म्हणजे कधी कधी आपण बाहेरून आणलेलं काही शॉपिंग केलेल्या बॅग्स असतात त्या तशाच पडलेल्या असतात. कपड्यांचा पसारा तर सर्वात जास्त. कधी कधी सगळ्या घरभर सगळीकडे अस्ताव्यस्त असा पसारा पडलेला असताना जर आपल्याला अचानक फोन आला की 10 मिनिटामध्ये पाहुणे येत आहेत आपल्या घरी, तर आपण काय करतो सांगा? एका सेकंदात उठून साफसफाई लागतो आणि अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये सगळं घर आहे ते चकाचक होतं आणि कुठेही पसाऱ्याचा नामोनिशाण सुद्धा दिसत नाही, एकदम चकाचक. म्हणजे जे व्हिज्युअल क्लटर आपल्याला दिसत असतं ना नजरेला, म्हणजे जो पसारा दिसत असतो तो असा लगेचच 10 मिनिटात कसं काय गायब होतो? याचं कारण म्हणजे आपल्याकडे असलेलं वेळेचं टार्गेट. म्हणजे 10 मिनिटात पाहुणे येतात म्हणजे त्याच्या आधी आपल्याला हे सगळं साफ करायला पाहिजे, हे आपला ब्रेन बरोबर कॅप्चर करतो आणि त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करतो. आणि म्हणूनच ही सगळी कामं पटापट होतात. कितीतरी दिवसांपासून, आठवड्यांपासून जी कामाशी रेंगाळत राहिलेली असतात ना, ती अगदी 10 मिनिटात सुद्धा होऊ शकतात. किंवा कधी कुठल्या कामानिमित्त आपल्याला बाहेर जायचं असतं किंवा अगदी शॉपिंगला जर जायचं असेल तर मग काय विचारूच नका, आपण इतके उत्साहात असतो की पटापट सगळी घरातली कामं आवरून टाकतो, पटकन आवरून तयार होतो. उत्साहच तेवढा असतो ना. म्हणजे काय, तर ही कामं जी आपण रेंगाळत करतो ना, तर ती अगदी झटपट सुद्धा आवरू शकतो. म्हणून मग काय करायचं की रोजच्या कामांना ना आपण एक टार्गेट द्यायचं. म्हणजे ह्या वेळेपर्यंत मला ही सगळी कामं पूर्ण करायची आहेत असं स्वतःलाच सांगायचं. आता तुम्ही म्हणाल, काय ही घरातलीच तर कामं, त्यामध्ये एवढं प्रायोरिटी देण्यासारखं काय आहे? जर आपण स्वतःला अशी सवय लावली ना, तर कामं सुद्धा झटपट होतात आणि त्यामुळं आपल्याला खूप सारा वेळ मिळतो. की जे आपण म्हणतो ना हल्ली, मला तर वेळच मिळत नाही दिवसभर कामांमधून. तर मग जर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर ही ट्रिक नक्कीच वापरून बघा. जेव्हा आपल्याला स्वतःला अशा चांगल्या सवयी असतात ना, तेव्हा आपलं बघून आपल्यापेक्षा लहान किंवा आपले घरातले सुद्धा आपलं अनुकरण करत असतात. खरं तर ना, आज मला तुमच्याशी एक कोकणातली खास रेसिपी घावणे शेअर करायची होती, पण आता बोलत इतक्या पुढे आलो. त्यासाठी काय काय प्रमाण घेतलं हे तर तुम्ही बघितलंच असेल, पण तरी सुद्धा मी शॉर्ट्समध्ये हा व्हिडिओ नक्की टाकेन. तर आपल्यापैकी प्रत्येकालाच कोकणातील काही पदार्थ आहेत ना, तर ते खूप आवडतात. त्यापैकीच एक म्हणजे घावणे. खरं तर कोकणातील कितीतरी छान छान असे पदार्थ आहेत जे मी तुमच्याशी अधूनमधून शेअर करत असते, जसं की चिकन वडे, फणसाची भाजी, काजूची भाजी. तर हे बाकीचे जे पदार्थ आहेत ते मी व्हिडिओमधून तुमच्याशी शेअर केलेलेच आहेत, पण जे घावणे आहेत ना, तर ते मला असे लॉंग व्हिडिओमध्ये खरं तर दाखवायचे होते. कारण की बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत त्या मला विचारत असतात, म्हणजे ऑफलाईन सुद्धा, की हे घावणे कसे करायचे ते आम्हाला सांग. म्हणजे बऱ्याच वेळेला घावणे तव्याला चिकटतात किंवा व्यवस्थित टाकता येत नाही. खरं तर खूप सोपी रेसिपी आहे. तांदळाचं पीठ, म्हणजे घावण्याचं पीठ म्हणून मिळतं बाजारामध्ये, ते सुद्धा तुम्ही आणू शकता आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पातळ करायचं आहे, ते जास्त घट्ट ठेवायचं नाही. आणि आपल्याला घावणे व्यवस्थित टाकता येतील इतपत ते पातळ करायचं. आणि मी कशा प्रकारे टाकलं ते सुद्धा तुम्ही बघितलं. तर व्यवस्थित जर पीठ पातळ असेल ना, तर घावणे व्यवस्थित टाकता येतात. प्रत्येक वेळेला घावणे टाकताना पीठ आहे ते हलवून घ्यायचं, नाही तर मग काय होतं, खाली पीठ तसंच राहतं आणि पाणी वरती राहतं. बघा किती सुंदर घावणे तयार झालंय. चला अजून एक घावणे बनवून दाखवते. तर प्रत्येक वेळेस जेव्हा घावणे टाकायचं असतं तेव्हा हे पीठ आहे ते अशा प्रकारे ढवळून घ्यायचा आणि अशा प्रकारे एक फुलपात्र घ्यायचं. आम्ही हे तेल आहे ना त्याला फुलपात्र म्हणतो. त्याने व्यवस्थित घावणे टाकता येतात. टाकल्यानंतर एखादा मिनिटभर झाकून ठेवायचं आणि पुन्हा काढायचं. काढल्यानंतर सुद्धा त्याची वाफ आहे ना तशी सुकून द्यायची, लगेचच पलटायला जायचं नाही. आणि थोड्या वेळानंतर असं पलटायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1-2 मिनिट असं शेकवून घ्यायचं. अगदी कमी वेळेमध्ये ना पटकन हे नाश्त्यासाठी घावणे तयार होतात. खरं तर आज मी हे नाश्त्यासाठी बनवले होते, पण सकाळी मला एवढा वेळ मिळाला नाही शूट करण्यासाठी, कारण की सकाळी किती गडबड असते तुम्हाला तर माहितीच आहे.
नाश्ता डबा हे सगळं वेळेतच करायचं असतं आणि कधीच आम्ही नाश्ता एकत्र करत नाही, कारण खूप गडबड असते. त्याच्यामुळे मी नंतर मग निवांतपणे नाश्ता करते हे दोघं ऑफिसला गेल्यानंतर. तर आता माझ्यासाठी नाश्ता बनवून झालाय आणि पाऊस पण किती जोरात आलाय बघा. त्यामुळे ही छोटी छोटी सगळी झाडं आहेत ना, ती अक्षरशः वाऱ्याने वाकली. आणखी एक सुंदर गोष्ट दाखवते. हे जे ऑफिस टाइम आहे ना, तर त्याला किती सुंदर फुलं आलीत बघा. चला तर आता मस्त नाश्ता करूया. तर इकडे कोकणात ना चहा बरोबर हे घावणे खाल्ले जातात. तर म्हटलं चला आपण टेस्ट करूयात, कारण मी एवढ्या दिवसात कधी चहा बरोबर घावणे खाल्ले नव्हते. आणि चटणी आहे ती मी रात्रीच बनवून ठेवलेली. खरं सांगू का, हा माझा मी टाइम आहे. म्हणजे खरं तर सकाळपासून खूप धावत असते, सगळी कामं करत असते. आता मात्र मी थोडा वेळ आराम करते, म्हणजे बसते निवांतपणे, नाश्ता करते, मोबाईल बघते, तुमच्या काही कमेंट्स असतात त्याला रिप्लाय देते. मला वाटते प्रत्येक गृहिणीचं हे असंच असतं. घरातील प्रत्येकाला नाश्ता डबा वगैरे देऊन झाला की मग स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो. आज मी ट्राय करतेय की चहा बरोबर घावणे कसे लागतात. खरंच एक नंबर लागतात. ते खूप जर गडबड असेल आणि चटणी करायला वेळ नसेल तरी सुद्धा चालू शकतं. इतके ते चहा बरोबर चांगले लागतात. नेहमी आपण इतरांच्या मनाचा विचार करतो, इतरांना काय आवडतंय ते बनवण्याचा प्रयत्न करतो ना. कधी कधी स्वतःला काय आवडतंय ते सुद्धा बनवावं की स्वतःला एक ट्रीट द्यायची. चला तर आजचा सगळा व्हिडिओ किचन मध्ये जाणार आहे बहुतेक, कारण की आता संध्याकाळची वेळ झाली आहे. खरं तर मला बाहेर जायचं आहे, काही वस्तू घ्यायच्या आहेत. इथं जवळच जाणार आहे, आमच्या इथे जिव्हाळा बाजार म्हणून आहे तिथे. तर त्याआधी ना संध्याकाळची वेळ आहे आणि मुलगा आणि मिस्टर दोघे पण जरा लवकरच आलेत घरी. तर काहीतरी नाश्ता हवा आहे. तर माझ्या लक्षात आलं की मी हे जे स्वीटकॉर्न आहेत ना, तर ते सोलून ठेवले ते. म्हटलं चला अगदी 5 मिनिटात हा नाश्ता होऊन जाईल. हा सुद्धा एकदम सोपा आणि हेल्दी नाश्ता आहे बरं का. हे स्वीटकॉर्न तुम्ही उकडून ठेवले तरी चालतील, पण मी काय उकडलेले नव्हते. मी काय करते, नेहमी हे तेलात असे आधी भाजून घेते. थोडंसंच तेल टाकायला पाहिजे, खरं माझ्याकडून थोडं जास्तच पडलं. आणि असे हे मके आहेत, म्हणजे आम्ही तर ह्याला मकेच म्हणतो. तर हे असे भाजून घ्यायचे आणि पुन्हा ते बाजूला ताटात काढून घ्यायचे आणि पुन्हा तेलामध्ये हळद आणि मीठ आणि तिखट, म्हणजे आमचं जे कांदा लसूण मसाला असतो ना, तर तोच मी टाकते. म्हणजे आपण लागलीच तेलामध्ये हे तिखट मीठ टाकून त्याच्यावरती हे मके आहेत ते परतून घेऊ शकतो. पण काय आहे की हे जे मके आहेत ना, चांगले भाजावे लागतात. जर आपण आधीच तिखट टाकलं आणि मग त्याच्यावरती हे मके टाकले ना आणि भाजत बसलो, तर मग जे तिखट आहे ना, तर ते करपत जातं आणि मग त्याची टेस्ट चांगली लागत नाही. म्हणून मग आधी असे भाजून घ्यायचे. अगदी 5 मिनिटामध्ये हेल्दी असा नाश्ता तयार होतोय. नक्की करून बघा. आणि सध्या पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे हे असं चटपटीत खायला पण छान वाटतं. चला आता हे पटकन देते आणि नंतर बाहेर जाणार आहे. तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे की काय घ्यायला चालली आहे ते. चला पटकन बाहेर जाऊन येते. तयार झालेली आहे. ते अगदी बाजारात जरी जायचं असलं ना, तरी छान असं तयार व्हायचं. तेवढंच आपल्या मनाला फ्रेश वाटतं. दिवसभर आपण घरीच असतो, मग काय आपण कुठे जात नाही म्हणून काय तयार होत नाही. तयार म्हणजे काय, थोडंसं फक्त कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक वगैरे लावलं तरी तेवढंच फ्रेश वाटतं आपल्याला. मागे ना मी शरद उपाध्याय आहेत ना, त्यांचं एक असंच प्रोग्राम बघत होते. तर ते काय म्हणाले माहिती आहे का, की वृषभेच्या स्त्रिया असतात ना, म्हणजे वृषभ राशीच्या, तर त्या दूध आणायला निघाल्या ना तरी लग्नाला निघाल्यासारख्या तयार होतात. आणि अजून दुसरी कुठली तरी रास होती, तर तिच्या स्त्रिया लग्नाला निघाल्या तरी अगदीच बाजारात निघाल्यासारखं, म्हणजे दूध आणायला निघाल्यासारख्या जातात. तर जोग सपाट जशी राशी असते तसे स्वभाव असतात, असं मलाही वाटतं. खरं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता तयार झाली आहे, पटकन जाऊन येते बाजारातून. आणि हा परवा घेतलेला ड्रेस अजून मी अल्टर पण केलेला नाही आहे, पण खरंच एवढा छान आहे ना, खरंच खूप कम्फर्टेबल पण आहे. आणि पावसाळ्यात घालण्यासाठी सुद्धा खूप छान आहे, कारण लगेच सुकतो सुद्धा. आणि खरंच खूपच सुंदर आहे हा ड्रेस. आणि एवढ्या कमी किमतीला सरप्राइझिंगली खूपच छान असा ड्रेस आलेला आहे. तर चला पटकन जाऊन येते आणि काय घेणार आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. तर मला ना पाण्याची बॉटल घ्यायची होती आणि ऑनलाईन मागवली तर 3-4 दिवस लागतात आमच्या इथे यायला. तर म्हटलं चला पटकन इथूनच घेऊन याव्यात, कारण इथं खूप छान असतात सगळ्या गोष्टी, क्वालिटीसुद्धा चांगली असते. आणि खरंच इतके सारे ऑप्शन होते ना, की कुठली घ्यायची हेच समजत नव्हतं. असंच असतं बघा, जेव्हा आपल्यापुढे भरपूर ऑप्शन असतात ना, तेव्हा आपण गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी खूप सारा वेळ लावतो. म्हणजे अगदी एक से बडकर एक सगळ्या व्हरायटी होत्या. घेतली मी त्यातलीच एक. प्लास्टिकच्या बॉटल वापरणं बंद केलंय, म्हणजे अगदी फ्रीजमध्ये सुद्धा पाण्यासाठी सुद्धा नाही वापरत. आणि इथं हा भांड्यांचं सेक्शन आहे ना, खरंच इतका छान आहे ना, की गेल्यानंतर थोडा वेळ तरी जातेच मी तिथं. आणि कंटेनर तर इतके सुंदर सुंदर आहेत, पण खूप कॉस्टली आहेत. विचार करत होते की हे घेऊ काय म्हणून, पण म्हटलं नको, नंतर घेऊयात. कारण 320ला एक अशी ही बरणी होती. पण खरंच खूप सुंदर आहे त्या बरण्या, खूप आवडल्या मला. आणि काचेच्या ज्या बरण्या आहेत ना, त्या खूप व्हरायटी आहे इथं. काही आहेत त्या चांगल्या ब्रँडच्या आहेत, पण काही काय आहेत ना
त्या चायनीज आहेत म्हणून मी त्या घेत नाही. तर ही ट्रियोची आहे ती चांगली आहे बरणी, पण त्याला वरून आहे ना ॲक्रेलिकचं झाकण आहे. दिसायला खूप सुंदर दिसते आणि मसाल्याचे डबेसुद्धा खूप सुंदर होते. या टाईपचा एक मसाल्याचा डबा मला घ्यायचा आहे म्हणून मी बघत होते. खरं तर मी डीमार्टमध्ये सुद्धा बघितलेला, पण याच्यापेक्षा ना डीमार्टची क्वालिटी खूप चांगली होती असं मला वाटतंय आणि किंमतसुद्धा कमी होती डीमार्टमध्ये. तर म्हटलं नको, नंतर कधी डीमार्टला जाऊ तेव्हा घेऊ किंवा ऑनलाईन बघूयात. आपल्या बायकांना किचनसाठी शॉपिंग करण्यात किती आनंद मिळतो नाही का. म्हणजे नेहमी आपल्याला असं वाटत असतं की आपलं किचन छान सुंदर असावं, छान छान वस्तू त्यामध्ये असाव्यात आणि ते नेहमी आपण अपग्रेड करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि योग्यसुद्धा आहे ते, कारण की किचन ही आपली वर्क प्लेस आहे. आपली वर्क प्लेस ही नेहमी छान सुंदर अशी असायला पाहिजे, कारण दिवसातला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर आपला तिथंच जातो. त्यामुळं काम करताना सुद्धा आपल्याला एकदम फ्रेश असं वाटायला पाहिजे. तर हे काही अजून सुंदर सुंदर कंटेनर, पण ते चायनीज होते म्हणून मग मी ते घेतले नाहीत. आणि हे एक अतिशय सुंदर असं तुपाचं भांडं होतं, पण ते पुढे ना चमचा ठेवण्यासाठी तो ओपन होता म्हणून मग मी ते घेतलं नाही. आणि असंच आपलं होतं, किचनसाठी किती खरेदी करून किती नको असं होऊन जातं. आणि जरी काही घेतलं नाही ना तरी विंडो शॉपिंगचा आनंद मिळतो ना, तो काही वेगळाच. आणि बाजारामध्ये नवीन नवीन काय आलंय ह्या गोष्टीसुद्धा समजतात आपल्याला अशा गोष्टी बघितल्यानंतर. तर मिल्टनची ही बॉटल आणली आहे स्टीलमध्ये. आणि 450ची आहे, मिल्टनची आहे. छान आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.